नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा केला। गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तब्बल 5,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस शिपाई प्रवीण राठोड, मयूर पवार आणि अनिल गाढवे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी महाराणा प्रताप चौक परिसरात येणार आहेत। ही माहिती पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांना देण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर आणि गुन्हे शोध पथकाने औदुंबर स्टॉप येथे सापळा रचला। या कारवाईत हर्षल मधुकर माळी वय 19 वर्ष आणि एक 16 वर्ष अल्पवयीन यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्या ताब्यातून सोन्याचा नेकलेस, डोरले, पेंडंट, बेंटिक्स पोत, चांदीच्या साखळ्या, आयफोन, रिअलमी मोबाईल, बजाज पल्सर, दुचाकी तसेच रोख रक्कम असा एकूण 5,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास अंबड पोलीस करीत असून या कारवाईमुळे परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्यास मदत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। काल अंबड गुन्हे शोध पथकाचे अंमलदार कुणाल राठोड, अनिल गाढवे आणि मयूर पवार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयित मोटरसायकल दिसून आली होती। 220 पल्सर होती। त्याच्यावरचा जो मुलगा होता तो अल्पवयीन होता। त्याला थांबायला सांगितलं, त्यांनी थांबला नाही, पळाला। परंतु तिघांनी मिळून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे विचारपूस केली, त्याने उडाउडीची उत्तरं दिले। त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी केली, खात्री केली। तर त्याच्याकडून आम्हाला त्याने 2 दिवसापूर्वी MIDC पोलिसच्या हद्दीमध्ये घरफोड्या केलेल्या होत्या। आमच्याकडे काही फुटेज होते, त्या फुटेजच्या आधारावर त्याला व्हेरीफाय केलं आणि नंतर ते कन्फर्म झाल्यानंतर आम्ही त्याच्यामधून त्या 3 घरफोड्या आणि अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी 2025 मध्ये घरफोडी केली होती। अशा 4 घरफोड्या आणि एक मोटरसायकल आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला उघडकीस आलेली आहे। घरफोडीमधला जो मुद्देमाल आहे अंदाजे 20 ग्रॅम आहे, 20 ग्रॅमच्या आसपास आहे। एक मोटरसायकल 220 पल्सर आहे, नवीन गाडी आहे, ती त्याने चोरी केल्याची कबुली दिली। ती अंबड पोलिसांच्या हद्दीमधूनच चोरी केलेली आहे त्याने। एक त्याच्यासोबत एक जो आरोपी होता हर्षद माळी, त्याचं वय 20 वर्ष आहे आणि तो राहणारा म्हाडा कॉलनी चुंचाळे शिवाराच्या हद्दीमध्ये राहणारा होता। त्याला अटक करण्यात आलेली आहे। एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात आहे, त्यांच्याकडे चौकशी चालू आहे। त्यांची मोडस ही, त्यांनी हे दिवसा जे घरं बंद असतात त्या बंद घरे हेरून त्यांनी ते लॉक तोडून त्यामध्ये प्रवेश करून सदरचा मुद्देमाल त्यांनी काढलेला आहे। अंबड पोलीस ठाण्या हद्दीमधील एक घरफोडीमधील कॅश पण रिकव्हर झालेली आहे, ती त्यांच्याकडे मिळून आलेली आहे। आणि त्याचप्रमाणे चांदीचे काही दागिने आहेत, तर ते दागिने मिळून आलेले। 4ही घरफोडींमधील गेलेला संपूर्ण मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणि 5वा जो आहे गुन्हा मोटरसायकल चोरीचा, त्यामधले पूर्ण मोटरसायकल आणि ते सगळे हस्तगत करण्यात आलेले आहेत। टोटल 5चे 5 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। आमचे क्राईम पी आहेत तडविनकेरी साहेब आणि ॲडमिन पी आहेत वाघमोडे साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली API पडोळकर आणि त्यांच्या टीमने हे काम 2 दिवसामध्ये केलेलं आहे। आणि सगळे त्यांनी जे प्रलंबित गुन्हे होते ते उघडकीस आणले। जे आरोपी पकडले सर, त्यांची काय पार्श्वभूमी? त्यांची पार्श्वभूमी एक आहे, एकावर एक गुन्हा दाखल आहे। तो विधी संघर्षग्रस्त बालक आहे, त्याचं समुपदेशन करतोय आम्ही। त्याने यापूर्वी बऱ्याच ठिकाणी हत्याचाराकी केलेली आहे। तो 15-16 वर्षाचा मुलगा आहे। त्याचं आम्ही काउन्सिलिंग करून त्याला पूर्ववत त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय आम्ही। आणि जो हर्षद माळी याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।